शेतकऱ्याच्या आवडीचे दोनच वाहन फक्त, एक तर ट्रॅक्टर आणि दुसरी म्हणजे बैल, कारण हेच दोघं जण शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमधून बाहेर काढू शकतात. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका वैभव स्वागत करतो तुमचं माझ्या या नवीन व्लॉग. तर आजचा विषय असा होता की मला पहिले तर लॉयनला धुवायचं होतं आणि त्यानंतर त्याच्यावरती परत छत्री फिट करायची होती. त्यामुळे सकाळी उठल्या पहिले तर लॉयनला घेऊन निघालो धुण्यासाठी. ट्रॅक्टर तर धुवायला घेऊन निघालो होतो, परंतु पप्पाने शेतावरती पहिले खताच्या बॅगा नेऊन टाकायला सांगितलं आणि बॅगा पण एक ना दोन नाही तीन नाही चार बॅगा होत्या आणि गाडीवरती नेणं पॉसिबल नव्हते, म्हणून डायरेक्ट लॉयनवरती घेऊन निघालो खताच्या बॅगा शेतावरती. सर्व खताच्या बॅगा लॉयनवरती भरून डायरेक्ट पोहोचलो तर शेतावरती पोहोचता पहिले एक एक करून सर्व खताच्या बॅगा खाली काढून घेतल्या आणि इकडे आजोबांची पेरणी पण दणक्यात चालू होती. त्यांना पेरताना पाहून मला पण पेरायचं मन झालं होतं, पण बाबांनी मला पेरायला सरळ नकार देऊन टाकला. तू तुझं ट्रॅक्टर चालव म्हणले, परत त्याचं काय मोडशील आमच्या दिवसभर डोक्याला. त्यांचं पण खरं होतं, कारण की मला याच्यामधलं काय जमत नाही तर आपण कशाला हात लावायचा. त्यामुळे डायरेक्ट लॉयनला घेऊन निघालो मी घराकडे. घरी पोहोचता पहिले तर लॉयनला वॉशिंगला लावलं आणि लॉयनला एकदम असं चमकून घेतलं. लॉयनची वॉशिंग कंप्लीट करून लॉयनला घेऊन पोहोचलो डायरेक्ट प्लॉटवर, कारण पहिले तर याच्यावरती छत्री फिट करायची होती आणि या छत्रीवरती लाइटिंग फिट करून 2-3 दिवस होऊन गेले. मला अजून पण वायरिंग करणं झाली नव्हती आणि बहुतेक आज पण वायरिंग करणं होत नाही, म्हणून पहिले तर मी लॉयनवरती छत्री फिट करून घेतली आणि नवीन लाइटिंगचं लुक चेक केलं, एकदम भारी असं येत होतं. आणि अजून पण या मधल्या लाईटाची वायरिंग करायची बाकीच होती, करणार मी आता उद्याच्या व्लॉग